नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हल्ल्यातील जखमी तरुणाच्या निधनानंतर अहिल्यानगर शहरात तणाव व बंद. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या देत शहर बंदची हाक दिल्यानंतर शहराच्या बाजारपेठेतील दुकाने तातडीनं बंद करण्यात आली. महापालिका कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा निर्णय जाहीर केला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. तर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपसे यांनी 4 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. बंदचे आवाहन करणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या 2 युवकांना मारहाण झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप व आमदार अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पुन्हा जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या देऊन रास्ता अडवला. बंदचे आवाहन करणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या 2 युवकांना मारहाण झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप व आमदार अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पुन्हा जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या देऊन रस्ता अडवला. दरम्यान माझ्या नवऱ्याला कब्रस्तानात नेऊन मारले, अंत्यविधीही त्याच ठिकाणी करणार असा आक्रमक पवित्रा धीरजच्या पत्नीने घेतला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. धीरज परदेशी महापालिकेच्या विद्युत विभागाकडील ठेकेदारांकडे काम करत होता. मुकुंदनगर भागात दुरुस्तीचं काम करताना त्याच्यावर हल्ला झाला. या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर जखमी धीरज परदेशी याची प्राणज्योत मावळली. तत्पूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेक युवकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर ठिय्या देत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी रुग्णालयात जाऊन आमदार जगताप व परदेशी कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आला.